वेलकम मित्रांनो, मी सुनीता चव्हाण आपल्यासाठी घेऊन आले आहे गाजरचा हलवा आणि तुम्ही पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल आयुर्वेद विथ सुनीता। आणि आज आपण नवीन एक रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे गाजरचा हलवा। आजकाल गाजर सर्वांनाच आवडत असतं आणि गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। गाजरामध्ये अ जीवनसत्व असतं, त्यामुळे आपल्याला गाजरचा हलवा बनवणं सुद्धा गरजेचं आहे, कारण मुलं असं गाजर खात नाही हलवा बनवला की बरोबर। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि बेल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी अगोदर 1 किलो गाजर चांगले धुवून घेतले आणि त्याचे दोरे वगैरे काढून घेतले। त्यानंतर मी त्याचा किस बनवला आणि कढईमध्ये 1-2 चमच तूप घातलं गावरान, आणि त्याच्यावरून आता तूप गरम झाल्यावर मी गाजरचा किस टाकते आहे आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। एकदम छान मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकदम छानसं हलवून झाकून द्यायचं आहे। पुन्हा हे बघा, गाजराचा हलव्याचा कलर आता बदलला आहे वाफ दिल्यामुळे। आणि आता मी साखर घालते आहे त्यामध्ये। तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही साखर वापरू शकता, त्याऐवजी गूळ वापरला तर चांगलं होईल, कारण माझ्याकडे आता गूळ उपलब्ध नाही आहे आणि मुलांना पण गुळाचं आवडत नाही, म्हणून साखर घालते आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार दूध घालायचं आहे। नाही आवडत नसेल तर तुम्ही पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल, असं वाफेवर शिजवू शकता। आता छानपैकी साखर पण मिक्स होऊन जाईल, कच्ची राहणार नाही आणि हलवा पण मस्त शिजून जाईल। आता पुन्हा झाकून द्यायचं आहे आणि बाकीचा किस मी माझ्यासाठी ठेवला आहे। हे बदाम हलव्यामध्ये टाकण्यासाठी, नंतर मनुका, नंतर काजू, तुम्ही पिस्ता वगैरे घालू शकता। आणि हे आता मी बारीक पेस्ट करून घेणार आहे काजू आणि बदाम, कारण ते तुकडे घातल्याने ना दातामध्ये डिस्टर्ब होत असतं, मुलांना पण ते आवडत नाही, त्यामुळे त्याची एकदम मस्त बारीक पेस्ट मिक्सरमधून काढून घ्यायची आणि एकदम छान असं ग्रेव्हीवाला हलवा बनवायचा, त्यामुळे एकदम टेस्ट पण येत असते आणि मध्येच डिस्टर्ब होत नसतं। एकदम छान हलवा बनतो दुधात टाकल्यामुळे। हे बघा, आता वेलायची पावडर पण टाका, म्हणजे एकदम टेस्टी सुगंधी हलवा बनेल आणि तुम्हाला हलवा पुन्हा पुन्हा बनवून खाऊशी वाटेल असा इतका एकदम टेस्टी एकदम भारी हलवा तयार होतो। आणि गाजर एकदम लाल आणायचे, लाल बुंद असे। गावठी गाजर मिळाले तर अति ग्लो येत असतो हलव्याला, एकदम मस्त ग्लो येतो व्हाईट व्हाईट। आणि पुन्हा असं छानसं झाकून द्यायचं। दूध टाकल्यानंतर 1-2 वेळा हलवून चांगलं झाकून चांगलं दूध आटवून घ्यायचं, म्हणजे हलवा पण बरोबर शिजून जातो। आणि मित्रांनो, कोणाला गाजरचा हलवा आवडत नाही ते मला कमेंट करून सांगा। गाजर तर गाजरामध्ये रेटिनॉल हा पदार्थ असतो आणि तो आपल्या डोळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, त्यामध्ये अ जीवनसत्व असतो त्यामुळे। आणि गाजर हे रक्त शुद्धीकरणाचं पण स्रोत मानलं जातो, हिमोग्लोबिनचं पण स्रोत मानला जातो। गाजरामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात। रोज जर तुम्ही जर कॅन्सर झालेल्या व्यक्तीने गाजराचा रस जर रोज सकाळी 1 ग्लास पिला तर
ज्या पेशी आहेत ते एकदम कमी हळू वाढतात, त्यामुळे तो रोगीसुद्धा एकदम फ्रेश राहू शकतो. एवढी ताकद गाजरामध्ये असते. आणि आता दूध आटून गेलं आहे. मी हे याचं काजू बदाम त्याचे पेस्ट मी त्यात मिक्स केले आणि मनुका पण टाकला आणि चांगलं आता हे पुन्हा एकजीव करून घेते आहे. पुन्हा मस्त चाळून हलवून आणि पुन्हा झाकून द्यायचं आहे. परत एक वाफ घ्यायची आहे. बघा किती हलवा, एकदम छान हलवा बनतो. हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे खवा उपलब्ध असेल तर तुम्ही खवा टाकू शकता किंवा दूध आटून खवा बनवू शकता. खूप छान लागतं खवा टाकल्यानंतर. किंवा पेढे आणून पेढे टाकू शकता खव्याची. तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वापर करू शकता. परंतु मी खवा नाही घालत आहे. मी विदाऊट खव्याचाच हलवा बनवते. एकदम साधा सिंपल. कोणी साधारण व्यक्ती एकदम ज्याच्याकडे कोणाला खव्याचा आवडत नाही तर आपण विदाऊट खव्याचा पण हलवा बनवू शकतो आणि एकदम छान असा हलवा लागतो. आता पुन्हा झाकून द्यायचं आहे. त्यानंतर एकदम छान हलवा तयार होऊन जाईल. मित्रांनो, हलवा मस्तच वाफवला गेलेला आहे. हा बघा, मी आता माझ्या दीदीसाठी बाजूला काढून ठेवते. तिला तुपाचा हलवा जास्त तूप टाकलेला आवडत नाही. मी अगोदर तेल घातलं होतं. मग आता मी तिच्यासाठी वेगळा नवीन बाजूला काढून ठेवते आहे आणि आता बाकी हलव्यामध्ये तूप घालते, कारण दादाला तुपाचा आवडतो. मग आता आपण तूप घालू. तुम्ही तेलाचा पण बनवू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढं तूप तुम्ही घालू शकता. मी अगोदर पण तूप टाकलं होतं थोडंसं जास्त. आता हलवा कमी जास्त तुपाचा होऊन जाईल. बघा, हलवा एकदम ग्रेव्ही छान असं झाला आहे. एकदम छान हलवा बनला आहे एकदम. गाजर पण एकदम लाल बुंद होते. मित्रांनो, गाजर एकदम लाल आणायचे आहेत आणि पुन्हा एकदा झाकून देऊ. आणि मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. हा बघा, आपला हलवा तयार झाला. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.